नमस्कार. हा माझा बोलण्याचा दुसरा एपिसोड आहे. काही चुकलं तर माफ करून घ्या. आज आमच्या इकडे पावसाचं वातावरण खूप शांत आहे. हलकंसं मध्ये ऊन येते आणि हे हिरवेगार झालेले डोंगर आहेत. त्यामुळे खूप छान वाटतं बोलतानाही आणि पाहतानाही, कारण हा सगळा डोंगराळ भाग आहे आणि सगळीकडे पाणी जमा झालेलं आहे. आणि आज निमित्त म्हणजे श्रीचा वाढदिवस आहे उद्या, त्यामुळे आम्ही थोडी खरेदी करायला चाललेलो आहे तळेगावला. आणि मग आता ही खूप जुनी झाडे आहेत, जास्त पाऊस झाल्यावरती ते तुटूनही पडतात, त्यामुळे त्यांच्यापासून थोडं सावधान राहावं लागतं. हे असे जे ओढे निघाले ते खूप पावसानंतर निघाले. त्यानंतर आम्ही तळेगावमध्ये एंट्री केली आणि मग छोट्याशा दुकानासमोर आम्ही जिथे रेग्युलरली जातो तिथे, आणि मग आम्ही तिथेच साईडला गाडी लावली आणि आतमध्ये गेलो. तिथे खूप गर्दी होती. छोटंसं दुकान आहे. तिथे कपडे पाहिली पण आम्हाला आवडली नाही. मग आम्ही निघालो. आणि तळेगावमध्ये पावसामुळे रस्त्यांचं काम काढलेलं आहे, त्यामुळे खूप ट्रॅफिक लागला आम्हाला. मग आम्ही पुढे तिथून निघालो आणि पुढे आता आम्ही चाललो आहे श्रीच्या बर्थडे केकची ऑर्डर देण्यासाठी. तळेगावमध्ये एकाच ठिकाणी शक्यतो चांगला केक भेटतो, त्यामुळे आम्ही तिकडे निघालो आहे. आणि श्री पाहत आहे नक्की कुठे कुठे चालवले मला. तिथे पण ही एक केकची ऑर्डर दिली, ते चॉईसनुसार म्हटले करा तुमच्या, त्यामुळे आम्ही केकची ऑर्डर दिली. आम्ही त्याच रांगेत दुसऱ्या एका दुकानात गेलो. तिथे छोटी मोठी गोष्टी घेतल्या ज्या लागतात बड्डेसाठी. फुगे, नाव, प्लेट्स, 1-2 वह्या घेतल्या. आणि श्री पाहत होता नक्की चाललं आहे काय ह्यांचं. हे मला तर काही घेतच नाही आहे, स्वतःचं चाललं आहे. पण फुगे पाहिल्यावर त्याचा हात सारखा फुग्यांकडे जात होता. त्याच्यानंतर आम्ही गावात जायला निघालो. गावात जाताना मध्ये थोडासा पाऊस लागला होता, पण काही ठिकाणीच होता. नंतर पुढे ऊन होतं आणि मग आम्ही दुसऱ्या एका दुकानात गेलो, पण तिथे लाईट गेलेली होती, लाईट नव्हती, त्यामुळे खूप अंधार होता. पण श्री छान बसला होता. आणि मग तिथे त्या भैयांनी खूप छान छान ड्रेस दाखवले. तो राहू काढत होता, हे घ्या, हे नको, हे घ्या, हे नको. पण फायनली त्यांनी दाखवलेला ड्रेस आवडला, तो आम्ही घेतला आणि मग आम्ही तिथून निघालो. मग आम्ही गेलो CNG पेट्रोल पंपावरती. तिथे श्रीला घेऊन बाहेर बसले होते, कारण CNG भरताना शक्यतो बाहेरच बसावं म्हणतात. आम्ही तिथे बसलो आणि मग गाडीत निघाली CNG भरून. आणि श्री खूप मस्ती घालत होता आणि श्रीचं लक्ष बाबाच्या हाताकडे सारखं जात होतं. आणि तो मामाकडे पाहून हळूहळू आहे ना त्याचं लक्ष माझ्या टिकलीकडे गेलं. आणि मला समजलं की ह्याला माझी टिकली काढायची आहे, प्लीज.